माजी आमदार यांनी केलेला आहे, त्याच्या निषेधार्थ आपण धरणे आंदोलन केलेलं आहे, मोहोळ बंद ठेवून निषेध केलेला आहे. परंतु त्यांच्या अजूनही डोळे उघडले नाहीत. त्यांचा हा मुजोरीपणा या मोहोळ शहराचा बकालपणा करण्यासाठी कारणीभूत ठरणार आहे. या मोहोळ शहराची व्यापारपेठ उद्ध्वस्त करण्यासाठी ठरणार आहे. या व्यापाऱ्यांचा आज किरकोळ प्रत्येक गावात फक्त माळव्याचा आठवडा बाजार भरत असताना मोहोळची एवढी गर्दी कमी झालेली आहे. तर या पुढील काळात अप्पर कार्यालय गेलंय, दुय्यम बंद कार्यालय गेलंय, या पुढे अजून कुठलं कार्यालय गेलं तर मोहोळचा बकालपणा वाढणार आहे. आणि ह्या आपल्या सर्व व्यापाऱ्यांवरती एक अशी वेळ येणार आहे की आपल्या उपजीविका भागवण्यासाठी यांना परत धडपड करायला लागणार आहे. मोहोळ शहराचं वास्तव्य संपणार आहे. त्यासाठी या मोहोळ शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी आज एक ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे. त्या ऐतिहासिक निर्णयाचं मोहोळ बचाव संघर्ष समितीच्या वतीनं आम्ही सर्व आपले स्वागत करतो आणि त्यांच्या ह्या कौतुकाचं मी तर त्यांच्या या स्वागताचं या मोहोळ संघर्ष यांच्या सगळ्यांनी आपण टाळ्या वाजून एकदा यांच्या सत्काराला समर्थन करायचं आहे. आज या ठिकाणी काही व्यापारी आपले मनोमुक्त व्यक्त करणार आहेत, तरी त्यांनी ते व्यक्त करावे. मोहोळ संघर्ष समितीला सर्व मोहोळच्या व्यापाऱ्यांचा संपूर्ण पाठिंबा आहे आणि जोपर्यंत हे संघर्ष संपत नाही तोपर्यंत पाठिंबा कायम राहील. जोपर्यंत हे कार्यालय होत नाही तोपर्यंत सर्व व्यापारी बेमुदत बंधन करून पाठिंबा देतील. व्यापाऱ्यांनी अप्पर तहसील अंतर्गत झालेल्या निर्णयाचा विरोध म्हणून आज गाव बंद केलं व त्यांची आत्ता मीटिंग चेंबर ऑफ कॉमर्स यांनी मीटिंग घेऊन त्यांच्या मीटिंगमध्ये झालेला निर्णय हा बेमुदत मोहोळ शहर व तालुका बंद असा त्यांनी जाहीर केलेला आहे. त्याबद्दल सर्व व्यापाऱ्यांचे मी आभार व्यक्त करतो. इथून पुढं जर व्यापाऱ्यांना काही त्रास होत असेल तर व्यापाऱ्यांच्या पाठीशी आम्ही सर्वजण आहे, व्यापाऱ्यांनी लक्षात घ्यावे. मोहोळ तहसील कार्यालयाचं विभाजन करून नव्यानं स्थापन करण्याचा निर्णय हा अतिशय दुर्दैवी असून हा मोहोळ तालुक्याला आणि मोहोळ शहराला अतिशय मागे नेणारा निर्णय आहे. या तहसील कार्यालयाच्या माध्यमातून मोहोळमध्ये येणाऱ्या 43 गावांचा संपर्क तुटणार असून त्यामुळे मोहोळमधील बाजारपेठेचं न भरून येणारं नुकसान होणार आहे. आणि ही बाब आणि या तहसील कार्यालयाला जो विरोध करणारा आम्ही करण्याच्या बचाव समितीच्या माध्यमातून जो विरोध करतोय, ही विरोध करणे ही राजकारण म्हणून आमची जबाबदारी आमचीच नसून या सर्व मोहोळ तालुक्यातील मोहोळ शहरातील नागरिकांची आणि व्यापाऱ्यांची आहे. याची जाणीव या सर्व लोकांना झाली आणि त्यांनी उत्स्फूर्तपणे हा मोहोळ शहर बंद ठेवून आमच्या या लढ्याला साथ दिली. त्याबद्दल मी सर्व नागरिकांचं, सर्व व्यापारी बांधवांचं अभिनंदन करतो. आणि जर अशीच आपली साथ कायम जर आम्हाला आमच्या बचाव संघर्ष समितीला राहील तर या मोहोळ तालुक्यातून अप्पर तहसील कार्यालय काय या मोहोळ तालुक्यातून एक सूत्रही अनगरला निवून दिली जाणार नाही. तालुक्यामध्ये विचार केला तर या तालुक्यावरती परंतु आज ह्या मोहोळ तालुक्यामध्ये जे व्यापारी आणि इथले जे स्थानिक नागरिक आहेत ते भेटलेले आहेत. परंतु ज्या दिवशी आपल्याला माहीत पडलं की मोहोळचं अप्पर तहसील कार्यालय अंदरला गेलं, परंतु मित्रांनो पहिल्या दिवशी जी लोकांनी आपल्या स्थानिकांनी जी वल्गना केली, आमदाराला आम्ही खेडेगावात फिरून देणार नाही, परंतु मला दुर्दैव असं वाटतं तुम्हाला सर्वांनाच बोलतोय कारण या मोहोळ शहरामध्ये मोहोळच्या आजूबाजूला येऊन आमदार नारळ पडतात ही आपलं कमीपणा आहे. मला असं वाटतं आपण जर खरोखर फिरलं असेल आणि मोहोळ तालुका जर वाचवायचा असेल तर या आमदाराला आणि माझ्या आमदाराला या मोहोळ तालुक्यामध्ये आणि आपल्या खेडेपाड्यामध्ये फिरायची बंदी केल्याशिवाय ही संघर्ष समिती यशस्वी होणार नाही. एवढंच बोलतो आणि थांबतो.
आपला दुसरा दिवस या ठिकाणी खेळगाव गावाच्या सर्व पदाधिकारी नागरिकांना आज श्रावण सोमवारचा पहिला दिवस आणि आपण सर्व कोळ तालुक्यातील शहरातील व्यापाऱ्यांनी या धरणे आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज आला. खऱ्या अर्थानं आपण पहिल्या दिवशी यायला पाहिजे होतं. तरी मी देर आहे दुरुस्त आहे मी आला यामुळेही असं या आपण राहाल अशी अपेक्षा करतो. आपण आलं तर अभिनंदन करतो. आता सर्वांनी बोलल्याप्रमाणे आपण तहसील कार्यालय अंधेरला जाऊन विभाजित झालं आहे आणि सगळ्या शहराला होणार आहे. शहराची बाजारपेठ आधीच आपल्याला सोलापूर जवळ असल्यामुळं बाजारपेठ डेव्हलप करायला अडचणी आहे. यात आणखी त्यात विभाजन झालं आहे तर बाजारपेठ आपली आणखी होणार आहे. याकरता आपण हे रद्दच केलं पाहिजे. काही लोक त्याच्यावर ते करतायत पण माझ्या वैयक्तिक असं मला वाटतं आहे की मोहोळ शहराच्या मोहोळ तालुक्याच्या हिशोबानं आपलं जसं जे मोहोळच आहे सफिशियंट आहे. दुसरीकडे कुठेही आपल्याला करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वजण संघर्ष करू. आज मोहोळ नगर परिषद ज्यावेळेस झाली त्यावेळेस मोहोळ नगर परिषदला निधी यायला लागला रस्ते व्हायला लागले विविध योजना यायला लागल्या. त्या पाहून त्यांनी नगरपंचायत केली. नगरपंचायत करत असताना आम्ही राजकीय विरोधात काही लोकांनी असं केलं ठीक आहे त्या भागात होते त्या भागाचा विकास होईल. पण खऱ्या अर्थानं ज्यावेळेस प्रक्रिया चालू झाली नियोजन समितीचा निधी यायला लागला वरून राज्याचा निधी यायला लागला खऱ्या अर्थानं विभाजन व्हायला लागलं. 50% तिकडे चाललं 50% इकडे यायला लागलं. म्हणजे मोहोळ शहर मोठं असून की त्याला 50% निधी यायला लागला. नगरपंचायत असूनही त्याला 50% चालला. आज पाणी पुरवठ्याची योजना आपलं 45 कोटीची आहे ते 80 कोटीची आहे. म्हणजे येणाऱ्या काळात तिचे दुष्परिणाम अनेक आहेत. आपल्याला जे मिळणार आहे त्यात वाटा होणार आहे त्यात विभाजन होणार आहे हे आपल्याला टाळायचं आहे.